नामदेव महाराजांवर खोटा चोरीचा आरोप झाला, पण भक्ताची लाज राखण्यासाठी विठ्ठलाने असा चमत्कार केला की चंद्रभागेतील प्रत्येक दगड झाला पारिस. आणि काय त्या मागची स्टोरी सांगतोय तुम्हाला. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सांगतो विषय काय. एकदा संत नामदेव महाराजांच्या पत्नी राजाई आपल्या मैत्रिणीकडे गेल्या कमळीकडे आणि तिच्याकडून काही दिवसासाठी परीस आणलं आणि परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होते म्हणून राजाईने घरातील प्रत्येक वस्तू सोन्याची करून टाकली. काही वेळाने ही गोष्ट नामदेव महाराजांच्या कानावर आली. हे ऐकता नामदेव महाराजांनी त्यांनी तो परीस हातात घेतला आणि सरळ चंद्रभागेच्या डोहात फेकून दिला. तेव्हा कमळीच्या पतींना ही गोष्ट समजली. तेव्हा तो संतापला आणि तो नामदेव महाराजांकडे आला आणि त्यांना म्हणाला, माझा परीस चोरून नेला आणि आता म्हणता पाण्यात टाकून दिला. तो नामदेव महाराजांना खूप बोलला, पण नामदेव महाराज शांत राहिले. त्यांनी फक्त पांडुरंगाचं नाव घेतलं आणि चंद्रभागेच्या डोहात उडी मारली. थोड्या वेळात ओंजळभर खळे घेऊन बाहेर आले आणि म्हणाले, यातील प्रत्येक खळा पारिस आहे. तुझा कोणता आहे तर ते ओळखून घे. आणि आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्या खळ्यांना लोखंड लावून पाहिलं आणि चमत्कार घडला आणि प्रत्येक खळ्याच्या स्पर्शाने लोखंड सोन्यात बदलू लागलं. हे दृश्य पाहून कमळीचा पती स्तब्ध झाला आणि त्याला समजलं की हा साधा मनुष्य नाही, हा तर पांडुरंगाचा खरा भक्त आहे. तो नामदेव महाराजांच्या चरणी लोटांगण घालू लागला, कारण की कमळीच्या पतीने तो आई जगदंबांना प्रसन्न करून तो पारिस मिळवला होता. आणि इथे तर सगळी चंद्रभागा पारिसाची करून टाकली होती नामदेव महाराजांसाठी पांडुरंगाने. तर त्याला समजलं की खरे भक्त नामदेव महाराज आहेत, कारण की आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी पांडुरंगाने साक्षात चंद्रभागेतील प्रत्येक दगड पारिस करून टाकला होता म्हणून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि रामकृष्ण हरी लिहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.